पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. केरळम म्हणजेच केरळ राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे व्ही डी सतीशन हे. प्रश्न 2. स्पेनमध्ये पार पडलेल्या 95व्या ला लिगाचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे बार्सिलोनाने. प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 15 मेला. प्रश्न 4 पाहूया. कोणाची सीबीआयचे संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण सूद यांची. प्रश्न 5. कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांची 4 पिल्ले मृत्युमुखी पडली हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. प्रश्न 6. उबेर कप महिला 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाने. प्रश्न 7 पाहूया. नुकतेच बाक्सा मधाची पहिली खेप अमेरिकेला निर्यात करण्यात आली. हा मध कोणत्या राज्याचा आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याचा. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा व राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. प्रश्न 8. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्यात भीममंडळी पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्याचे. ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 9 पाहूया. वन केस वन डेटा हा उपक्रम आणि सुसुहाय हा AI चॅटबॉट कोणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे सूर्यकांत यांनी. प्रश्न 10. अंमली पदार्थांची जाळी उद्ध्वस्त करण्यासाठी भारताचे पहिले अंमली पदार्थ विरोधी कृती दलाचे पोलीस ठाणे कोठे मंजूर करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 11. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्याने. प्रश्न 12 पाहूया. धोलेरा आणि कोणत्या शहरादरम्यानच्या भारताच्या पहिल्या निम अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न 13. भारताची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम ब्लॉक स्तरीय मान्सून अंदाज प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय हवामान विभागाने. प्रश्न 14. देशभरातील न्यायालयांची पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरविंद कुमार यांच्या. प्रश्न 15 पाहूया. हिंद महासागरातील सामरिक महत्वामुळे चर्चेत असलेली अगलेगा बेटे कोणत्या देशाची आहे? तर त्याचं उत्तर आहे मॉरिशस देशाची. प्रश्न 16. नुकतीच आपण या आपल्या नवीन पुस्तकाची घोषणा कोणी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे शिवराज सिंग चौहान यांनी. प्रश्न 17. जेरोम पॉवेल यांच्यानंतर US फेडरल रिझर्व्हचे पुढील अध्यक्ष कोण होणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे केविन वॉश. प्रश्न 18 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने कालपासून सुरू झालेली मेरा भारत मेरा योगदान ही मोहीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली राज्य सरकारने. प्रश्न 19. मे 2026 मध्ये मंजूर झालेल्या भारताचा पहिला स्वदेशी सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प कोणत्या 2 ठिकाणांना जोडेल? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद व धोलेरा या 2 शहरांना. प्रश्न 20 पाहूया. भारताने मे 2026 मध्ये सुरू केलेल्या भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूलची म्हणजेच BMIP एकूण विमा संरक्षण क्षमता किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 1.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स. प्रश्न 21. राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन पाहूया. प्रशांत पिसे हे कोणत्या देशाचे भारताचे नवीन राजदूत बनले? तर त्याचं उत्तर आहे ओमान देशाचे. प्रश्न 2. कोणत्या राज्य सरकारने संपीडित बायोगॅस धोरण 2026 मंजूर केले? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व राजधानी आहे मुंबई
व राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. प्रश्न 3, किंबर्ली प्रक्रिया आंतर अधिवेशन बैठक 2026 कुठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 4 पाहूया. पद्दुचेरीचे 5व्यांदा बनलेले मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे एन रंगास्वामी हे. प्रश्न 5, कोणत्या राज्य सरकारने प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण 0 पातळीवर आणले आहे? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्य सरकारने. झारखंड राज्याची राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन व राज्यपाल आहेत संतोष गंगवार. प्रश्न 6 पाहूया. UER-2 वर अलीकडेच फ्री फ्लो टोलिंगचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 7, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आर मुकुंदन यांची. प्रश्न 8, भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे जनरल NS राजा सुब्रमण्य यांची. प्रश्न 9 पाहूया. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच SAIL चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे अशोक कुमार पांडा यांची. प्रश्न 10, भारतीय उद्योग महासंघ CII वार्षिक शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 11, S&P ग्लोबलने भारताचा GDP वाढीचा दर 2027 ला किती असेल असा अंदाज वर्तवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 6.6%. प्रश्न 12 पाहूया. अमेरिकेने कोणत्या विजा कार्यक्रमाअंतर्गत कामगारांचे किमान वेतन वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे H-1B विजा. प्रश्न 13, चर्चेत असलेले सारमात क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 14, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुरू केलेल्या सुसहाय चॅटबॉटचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर त्याचं उत्तर आहे न्याय आणि न्यायालयीन सेवा मिळवणे सुलभ करणे हा मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न 15 पाहूया. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII चे 2026 चे वार्षिक शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 16, भारताने कोणत्या आगामी जनगणनेसाठी जनगणना कर्मचाऱ्यांकरिता QR कोड सक्षम ओळखपत्रे सादर केली आहेत? तर त्याचं उत्तर आहे जनगणना 2026. प्रश्न 17, भारताच्या शेजारील कोणता देश सध्या गेल्या अनेक दशकातील सर्वात गंभीर गोवरच्या साथीचा सामना करत आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 18 पाहूया. 44 वर्षानंतर आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन भारत कोणत्या शहरात करत आहे? तर त्याचं उत्तर आहे गांधीनगरमध्ये. प्रश्न 19, तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय यांचा पक्ष तमिलगा वेत्री कळघम TVK चे निवडणूक चिन्ह काय होते? तर त्याचं उत्तर आहे ब्रिसल म्हणजे शिट्टी. प्रश्न 20, ज्यूट पीक माहिती प्रणाली ICIS ही इस्रो आणि कोणत्या संस्थेच्या सहकार्याने लागू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. प्रश्न 21 पाहूया. नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.